एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवपार्वती लॉजचे मालक यांनी एका महिलेवर स्वतःच्या लॉजमध्ये अत्याचार केला। मनोज सपाटे यांनी अत्याचार केला आणि त्याच्यावर जर 376चा गुन्हा दाखल करायचा आहे तो पोलिसांनी अगोदर केला नाही। आमचं मानणं एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या ज्या शाळेचं नाव छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला आहे त्या शाळेची बदनामी आणि मराठा समाजाची बदनामी होत असल्यामुळे आज सर्व मराठा समाज एकत्र होऊन मनोहर सपाट्याचं हे जे साम्राज्य होतं, जे बेकायदेशीर त्यांनी साम्राज्य उभं केलं होतं ते उद्ध्वस्त केले आणि मराठा समाज याला कधी माफ करणार नाही। आणि पोलिसांना जर तुम्ही पोलीस समोर आमच्या समोर आहे, तुम्हाला आमची विनंती आहे की याच्यावर ह्या बलात्कारचा गुन्हा 376चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याला एमपीडी कुठल्याही परिस्थितीत झाली पाहिजे, नाही तर हा समाज गप्प बसणार नाही। तो अजून सांगतो एमपीडी त्याला मोकाला होतं। 26 गुन्हे असणाऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही मोकाट सोडता आणि 1-2-4 गुन्हे असणाऱ्या लोकांना 3 गुन्हे झाले, 4थ्या गुन्ह्याला त्याला तडीपार कर, एमपीडी कर। पण हा 25-25, 26-26 गुन्हे दाखल कर विचार असलेले त्यात। आणि आज आपण बघितलं आज इथं सुद्धा गावडे मंगल कार्यालय जे समाजभूषण बाबासाहेब गावडे यांच्या नावाचं खोडून स्वतःचं नाव मनोहर मंगल कार्यालय केलं। ह्यासाठी सुद्धा हे त्या गावडे मंगल कार्यालयच राहावं आणि आम्ही आता हीच आमची मागणी असेल की ह्या शाळेवर जो बेकायदेशीर काम चालू आहे ह्या अध्यक्षाच्या माध्यमातून मनोहर सपाटेच्या माध्यमातून, तर ह्याच्यावर प्रशासकाची मागणी आम्ही करणार आहोत। प्रशासक मागणी करण्यासाठी आता उद्या एकनाथ शिंदे येणार आहेत, परवा दिवशी फडणवीस साहेब येणार आहेत। ह्या सर्वांना मराठा समाजातर्फे आम्ही निवेदन देऊन ह्या शासनाला आम्ही ह्या दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीला आम्ही निवेदन देणार आहे की ह्या मराठा सेवा मंडळावर प्रशासक नियुक्त करावा। प्रशासक नियुक्त करून ही शाळा ह्या नालायक माणसाच्या हातून कशी सोडवणूक करण्याचा प्रयत्न आम्ही मराठा समाज करतो। आणि आता याच्यानंतर सुद्धा जो भ्रष्टाचार ह्या मध्यमधून केला, प्रत्येक विद्यार्थी शिक्षकाला भरती, शिपाई असू दे, शिक्षक असू दे, 25-25, 30-30 लाख रुपये या देणगीच्या रूपाने सुरू केले, त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ही बी विनंती आम्ही मुख्यमंत्र्याला करणार आहे। याच्यावर प्रशासक जर नेमायचं असेल तर हे सगळं प्रकरण बाहेर काढायचं असेल तर प्रशासक नेमणं हा गरजेचा विषय असल्यामुळं आता आम्ही त्याच्यावर 375चा गुन्हा का दाखल केला नाही, 376 त्यासाठी आम्ही सीपीला भेटणार आहोत। सीपीला आम्ही का त्याच्यावर 376चा गुन्हा दाखल केला नाही यासाठी विचारणा करणार आम्ही सीपी ऑफिसला जात आहोत। पहिली मागणी आमची, आम्ही काल आमच्या ठरावित एक ठराव मांडला बैठकीमध्ये की योगेश पवारने एवढं मोठं जे उघड केलंय, जे याचे काळे कारनामं, त्याच्याबद्दल आम्ही त्याचा सत्कार बी केला आणि त्याचं अभिनंदन बी केलं आणि त्याला आम्ही त्याच्या जीविताला कुठलाही धोका होऊ नये म्हणून आम्ही पोलीस संरक्षण मागण्याचा बी प्रयत्न करणार, आज पत्र देणार। गावडे मंगल कार्याच्या पवित्र ह्याच्यामध्ये या ठिकाणी शेरला माणसाच्या नावाने सपाटेने या ठिकाणी बलात्कारी या ठिकाणी वेश्या व्यवसाय करताना पकडलेला आहे। सदर बाजार पोलीस स्टेशनला त्याची नोंद आहे। असल्या नराधमाला आणि त्याचा पुतण्या बेकायदेशीर सावकारी करून अनेक घराला विटीशी धरलेले, त्याची चौकशी झाली पाहिजे। 26 गुन्ह्यामध्ये त्याचे नाव, अनेक गुन्ह्यामध्ये नाव आहेत। या मागण्या आणि ह्याला एमपीडी झाल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही। आम्ही आता या 2-3 दिवसामध्ये सर्वच आमचे प्रमुख लोक आहेत ते पुढच्या दिशा कसा असाव्यात याप्रमाणे आखणी करून मग चक्री उपोषण असेल, अमरण उपोषण असेल, मोर्चा असेल, या पूर्ण या सपाट्याला गाडल्याशिवाय मराठा समाज आता गप्प राहणार नाही। याची शासनाने देखील नोंद घ्यावी।